सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी माफ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। मुंबईत पहिल्यांदाच देशी खेळांसाठी मैदान आरक्षित होणार आहे। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मोठा निर्णय। नाशिक विमानतळावर नव्या धावपट्टीला सरकारची मंजुरी। हिंदुस्तान एरोनॉटिक्स कडून आता 200 कोटी रुपयांची गुंतवणूक। दादर रत्नागिरी होळी विशेष रेल्वे धावणार। 11 मार्च पासून धावणार होळी विशेष रेल्वे। तर रेल्वेच्या दादर ते रत्नागिरी एकूण 6 फेऱ्या होणार आहेत। पुणे मेट्रोची महिलांसाठी खास सवलत। जागतिक महिला दिनानिमित्त पुणे मेट्रोचा वन डे पास फक्त 20 रुपयांमध्ये। रायगडमधील किहीम समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाच्या मदतीने खरं तर याने जे मादीने आहे ते घरटे केले। तर 40 वर्षांनंतर आढळलं ऑलिव्ह रिडले कासवाचं घरटं। वन विभागाकडून संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या। नांदेडमध्ये चालत्या बसमध्ये तपासल्या 12वीच्या उत्तरपत्रिका तपासतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जालन्यात उद्या अनवा येथील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। वंचित आणि ओबीसी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन। प्रकाश आंबेडकरांसह ओबीसी नेते मोर्चेत सहभागी होणार। गिरणी कामगारांचा उद्या विधान भवनावर धडक मोर्चा। हक्काचे घर मुंबईतच मिळावे या मागणीसाठी मोर्चा। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील फराळे कारखान्याचे दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत। मळी मिश्रित दूषित पाण्यामुळे लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोका। नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिसरात 2 कुटुंबांमध्ये मारहाण। तर पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। जालन्यात बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करून महिलेची हत्या। तर 2 महिन्यांनंतर दौंडमधील सत्य घटना उघडकीस। पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। पोलीस ठाण्याच्या समोरच तरुणाला बेदम मारहाण। 24 वर्षीय तरुणाचा मारहाणीत मृत्यू। तर राजकीय पदाधिकाऱ्याला आरोपी करा। मुलाचे कुटुंबीय आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यात 6 शेतमजूर जखमी। तर जखमींवर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू। मालेगावमध्ये 15 वर्षीय मुलीवर सावत्र पित्याकडून अत्याचार। आईसह सावत्र पित्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे। गुजरातमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 286 सिंहांचा मृत्यू। गुजरातच्या वनमंत्र्यांची विधानसभेत माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।